त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी मेहनत घेतली आणि हा लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा, ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रूपाने डवलाने आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालेकिल्ला अबाधित राहिला ठेवला। ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं, जनतेनी, कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम, आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं 2 वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं 10 वर्षातलं काम याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिली। भाई, एकंदरीत पाहायचं झालं तर खरा शिक्षक कोण, नकली शिक्षक, खरा शिक्षक कोण, नकली शिक्षक कोण असं म्हणलं जात होतं, मतदारांनी आज दाखवलं का? ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांनी दाखवली आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे, कार्यक्रम केलेला आहे। त्यामुळे नरेंद्र मस्के विजयी झाले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो, कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत। शिवसेना पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एनडीएचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल, कारण या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय, एकच त्यांचा एकाच द्वेषाने पछाडले होते, मोदी हटाव। मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते, परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे। आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो, यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे। राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलं आहे आणि त्यामुळे ठीक आहे, या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे। राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला कमी पडलो, याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू, त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेचं राजकारण हे कायम टिकत नसतं, हे बाळासाहेबांना देखील आवडलं नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल, यांचा खरा चेहरा दिसेल। आम्ही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक, त्यामुळे कामाला लोकांनी पसंती दिली आहे, कामाची पोचपावती या निवडणुकीला आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या
सर्वांचं अभिनंदन. भाई, मतभेद काढा, मतभेद. बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं की ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला, तर त्याच शिवसेनेने ठाण्याला पहिला खासदार दिला. बिलकुल अगोदर दिलं. तुम्ही घेतलेल्या शिवसेनेच्या तुमच्या नेतृत्वात. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं. आताही मी त्यांचं अभिनंदन करतो. नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करते. ज्या लोकांनी विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पात्र. भाई, ज्याप्रमाणे फतवे काढण्यात झालेले आहेत 15 त्याबद्दल याच्यावर मतदारांचा कल नाही, यामध्ये एकच आहे. काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेतल्या. काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला, हेही त्याच्यामागचं कारण असू शकतं. याची कारण मीमांसा नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत तेही दूर. केंद्रामध्ये काय म्हणतात ते नाही, इंडियाला सरकार होऊ शकत नाही. कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एनडीए सरकार हे सरकार बनतं. कारण बहुमत आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षांनी मिळून जे बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्देश होता मोदीजींना तडीपार करायचा त्या लोकांना या देशातल्या जनतेने तडीपार केला. तुम्ही शेवटच्या क्षणाला फटका बसेल काही दिसलं नाही याच्यावर. आणि लोकसभा आज शिवसेनेचा मालिक त्यामुळे असे किती आले गेले आणि घर बरोबर. सर, श्रीकांत शिंदेला सुद्धा 2 लाखापेक्षा अधिकचा मताधिक्य आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे. त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झाला आहे. त्यांनी देखील गेले 10 वर्षात केलेला काम त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे. त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनाही शुभेच्छा देतो. ठाणे लोकसभा चुनाव में महायुति के उम्मीदवार नरेश म्हस्के की बड़ी भारी जीत हुई है. 2 लाख से ज़्यादा मार्जिन से उनका मैं अभिनंदन करता हूँ. ठाणे लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनको धन्यवाद देता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ. हमारे सभी महायुति के पदाधिकारी, महायुति के कार्यकर्ता जिन्होंने बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश म्हस्के जी 2 लाख से ज़्यादा मार्जिन से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ और मोदी जी को भी अभिनंदन मोदी जी का करता हूँ कि वो फिर से तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं. शिवसेना पार्टी एनडीए अलायंस पार्टी का गठबंधन है, हम उनके साथ में हैं और मोदी जी के नेतृत्व में एनडीए का सरकार बनेगा. कई लोगों ने सपना देखा था कि मोदी जी को 400 पार क्या तड़ी पार करेंगे, लेकिन इस देश की जनता ने विकास को महत्व दिया है, विकास के एजेंडा को वोट किया है और जो कहते थे तड़ी पार की भाषा उनको सत्ता से दूर रखकर तड़ी पार कर दिया है इस देश की जनता ने. और इसलिए लोग इस देश के जो जनता है वो समझदार है, काम को वोट करती है, विकास को वोट करती है और आज पूरे देश ने फिर एक बार
मोदी जी को समर्थन दिया सर, है। सर, कहीं ना कहीं- सक्सेस मिला है ठाणे जिला में क्या सर कहीं ना कहीं आपकी शिवसेना को कहीं ना कहीं कम वोटों से हार हाँ बिल्कुल, कई जगह पर, लेकिन इसका जो कि कारण है निश्चित रूप से कुछ लोग मतदाताओं में संभ्रम फैलाने का काम जिन्होंने किया था, TV9 थोड़ा नीचे करना भाई। किया था, TV9 बदलेंगे, अच्छे से डोका साइड करना। पैसा करेंगे, डर पैदा किया था, उसमें कामयाब जरूर हुए, लेकिन उनका संभ्रम दूर करेंगे निश्चित रूप से। और ये राजनीतिक अच्छे से डोको साइड है ना? राजनीति जिन्होंने की है, उनके असली चेहरा उनका वो भी जनता के सामने आए। विपक्ष कह रहा है कि सरकार बना रही है।